बघा प्रश्न क्रमांक 5 आपल्याला काय दिलेला आहे, समभुज त्रिकोण समकोण त्रिकोण असतो, समभुज त्रिकोण समकोण त्रिकोण असतो। बघा समभुज त्रिकोण म्हणजे काय समजण्यासाठी सगळ्या बाजूस काय असणार आहेत, समान मापाच्या असणार आहेत। आपण असं समजलोय की एक एबीसी हा एक त्रिकोण आहे, सिद्ध करा समभुज त्रिकोण समकोण त्रिकोण असतो। आपण पक्ष लिहिणार आहोत, त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी आपण मांडलेला आहे, त्रिकोण दिलेले नाही, आपण आकृती काढलेली आहे। आपल्याला फक्त काय सांगितले, समभुज आहे। त्रिकोण एबीसी मध्ये समभुज म्हणजे सर्व बाजू एकरूप, बाजू AB एकरूप, बाजू BC एकरूप, बाजू AC या बाजू एकरूप असणार आहे। बघा बाजू AB एकरूप, बाजू BC एकरूप, बाजू AC मी खुणा केलेले आहेत, या तिन्ही बाजू एकरूप आहेत। का एकरूप आहे? कारण हा समभुज त्रिकोण आहे, प्रश्नामध्ये दिलेला आहे। आपल्याला साध्य काय करायचं, समकोण त्रिकोण असतो म्हणजे कोण A समान कोण B आणि समान कोण C, म्हणजे हे जे तिन्ही कोण आहेत ते समान मापाचे आहेत। कसं सिद्ध करायचं तर बघा सिद्धता, त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप, बाजू BC। जर दोन बाजू एकरूप असेल तर त्याच्या समोरचे कोन सुद्धा एकरूप असतात। बघा AB समोरचा कोन C, म्हणून कोन C एकरूप कोन, BC समोरचा कोन A, आणि याचं कारण लिहायचं आहे, एकरूप बाजू समोरील एकरूप बाजू समोरील एकरूप कोन। ठीक आहे, असं तुम्हाला हे लिहायचं आहे, एकरूप बाजू समोरील एकरूप कोन। आता कोन C समोर कोन A एकरूप आहे, सेम दुसरी बाजू हे कुठं आहे, ह्याचं पण कारण आहे, पक्षामध्ये दिलेलं आहे आपल्याला हे। आता AB आणि BC लिहिलं तसे BC आणि AC लिहा, बाजू BC एकरूप, बाजू AB AC। याचं सुद्धा कारण काय आहे, पक्ष। जास्त काय नाही, हे दोन एकरूप आहेत दाखवले, हे दोन एकरूप आहे हे लिहिलेलं आहे। मग आता BC समोरचा कोण आहे A, कोण A एकरूप कोण, AC समोरचा कोण आहे B, आणि याचं कारण पण काय आहे, याचं पण कारण आहे एकरूप बाजू समोरील एकरूप कोन। तुम्ही इथं फुल फॉर्म मध्ये आणि इथं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा चालेल, पण एकदा तरी त्या प्रश्नामध्ये ते फुल फॉर्म मध्ये आलं पाहिजे। ठीक आहे, AB आणि AB एकरूप आहे आणि A आणि C एकरूप आहे, याला 1 नंबर द्या आणि याला 2 नंबर द्या। आणि आता बघा, जर C बरोबर A एकरूप आहे आणि A बरोबर B एकरूप आहे तर B आणि C सुद्धा एकरूप असणार आहे, म्हणून कोन B एकरूप कोन C। आणि याचं कारण काय, 1 व 2 वरून, आणि ह्याला नंबर द्या आता 3। आणि आता 1 2 3 वरून कोण A कोण B कोण C एकरूप झाले। ठीक आहे, तर हे ह्यामध्ये लिहितो मी, कोण A एकरूप कोण B एकरूप कोण C, आणि ह्याचं कारण काय, 1 2 3 वरून,
आणि आता ज्यावेळेला हे एकरूप लिहिले त्यावेळेला एकरूप आहेत म्हणजे ते समान आहेत. कोण ए, कोण बी आणि कोण सी समान आहे. ठीक आहे, एवढं सोपं उदाहरण होतं. जर कोण ए बी सी एकरूप असतील तुम्हाला फक्त सिद्ध करावं होतं समकोण असतात, आपण सिद्ध केलेलं आहे. प्रश्न 6वा बघा आपल्याला काय दिलेला आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी चा दुभाजक जो आता दुभाजक आपण काढलेला आहे त्याला नाव दिलेलं नाहीये, तिथे आपण दिलंय बीसी वर लंब असेल तर सिद्ध करा की एबीसी समद्विभुज त्रिकोण आहे. मी इथे समद्विभुज त्रिकोणाच्या खुणा दाखवल्यात. या खुणा तुम्हाला समजण्यासाठी काय दाखवलं की आपल्याला त्या बाजू एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, आता आपण उत्तराला सुरुवात करूया. आपल्या पक्षामध्ये काय दिले, त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला काय सांगितले, कोण बीएसी चा दुभाजक, आपण त्याला नाव देऊया आता, कोण बीएसी चा दुभाजक. बीएसी चा दुभाजक रेख एडी आहे. रेख एडी आणि पुढे आपल्याला ते पण सांगितलंय तो बाजू बीसी वर लंब आहे. रेख एडी लंब बाजू बीसी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठी गोष्ट सांगितली. जर एडी लंब असेल बीसी वर तर कोण एडी बी आणि एडीसी हे 90 अंशाचे कोण झाले. आणि बीएसी चा जर एडी दुभाजक असेल तर बीएसी चे दोन समान भाग झाले. एका कोणामध्ये कोण दुभाजक काढला तर त्या कोणाचे दोन समान भाग होतात. आणि मग आपल्याला साध्य काय करायचं आहे की त्रिकोण एबीसी हा समद्विभुज आहे. हे सिद्ध करायचं आहे. सिद्धता काय करणार आहे आपण, पहिला काय दिलेलं आहे तेच लिहितोय आपण, त्याच्यातूनच उत्तर मिळतात. एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी चा रेख एडी दुभाजक. बघा, हा जर दुभाजक असेल तर मी आता काय सांगितलंय, जर दुभाजक असेल तर त्या कोणाचे दोन समान भाग होतात. कोणाचे काय होतात, समान भाग. म्हणजे काय होणार ते समान भाग, बीएडी समान कोण सीएडी हे दोन समान कोण तयार झाले. जर बीएसी चा रेख एडी दुभाजक आहे म्हणून कोण बीएडी समान सीएडी म्हणजे हे दोन समान कोण आहेत म्हणजे एकरूप कोण आहेत, एकरूप कोण झाले. आता रेख एडी हा बीसी वर लंब आहे. जर हे दोन कोण एकरूप असतील आणि आता बघा रेख एडी लंब बाजू बीसी, याला काय करा, 1 नंबर द्या. जर एडी लंब असेल बीसी वर तर एडीबी आणि एडीसी म्हणजे एडीबी आणि एडीसी हे दोन कोण 90 अंशाचे असणार. कारण लंब असेल तर ते काय असतात, 90 अंशाचे असतात. म्हणून कोण एडीबी एकरूप कोण एडीसी. आणि याचं कारण आहे प्रत्येकी 90 अंश. इथे सुद्धा म्हणून लिहा
हे कारण आहे, हे दुभाजक आहे म्हणून हे समान आहेत, हे लंब आहे म्हणून हे प्रत्येकी 90 अंश आहे आणि याला 2 नंबर द्या. बघा आता एक मध्ये काय हा कोन आणि हे दोन कोन एकरूप आहेत, इथे सुद्धा हे दोन कोन एकरूप आहेत. आता ह्या कोनासमोरच्या बाजू सुद्धा एकरूप असणार आहेत. ह्या कोनासमोरच्या बाजू सुद्धा ADB ह्या कोनासमोरची बाजू AB आणि ADC ह्या कोनासमोरची बाजू AC ह्या सुद्धा एकरूप असणार आहे. बाजू AB ह्या कोनासमोरची बाजू एकरूप बाजू या कोनासमोरची बाजू AC. तुम्ही असं डायरेक्ट सुद्धा लिहू शकता, पण अजून आपण काय करू शकतो, त्रिकोणच एकरूप सांगू शकतो. बघा इथं 1 नंबर 2 नंबर AD लंब आहे, सामायिक बाजू आहे, मग इथं ते सुद्धा लिहा. बाजू AD एकरूप बाजू AD, दोन्ही बाजू AD सामायिक आहेत. काय आहेत? सामायिक बाजू आहे. त्याला 1 नंबर दिलेला आहे, याला 2 नंबर दिलेला आहे आणि इथं आता आपण 3 नंबर दिलेला आहे. तर 1 2 आणि 3 वरून 1 2 3 वरून त्रिकोण ABC मध्ये काय होणार आहे, दोन त्रिकोण एकरूप होणार आहे. दोन त्रिकोण एकरूप होणार आहे. त्रिकोण ADB त्रिकोण लिहिले, आता लक्षात घ्या त्रिकोण ADB एकरूप त्रिकोण ADC. हे त्रिकोण काय झाले, एकरूप झाले. आणि ह्या त्रिकोणाच्या समोरच्या बाजू म्हणून बाजू AB एकरूप बाजू AC. लक्षात घ्या, हे मात्र मी तुम्हाला असं सांगू शकतो की या समोर ही बाजू, या समोर ही बाजू. यासाठी मी तुम्हाला ह्याच्या पूर्वीच एक व्हिडिओ बनवून पाठवला की एकरूप त्रिकोण कसे बघायचे. जर हे समजत नसेल तर मग तुम्हाला हे गणित समजणं अवघड आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने तयारी करा. कोणी पण शिकवू शकतं, पण परीक्षेसाठीची तयारी आपल्याला असं लिहावं लागणार आहे आत्ताच्या नवीन पॅटर्न अनुसार. जुन्या पद्धतीने जर तुम्ही शिकत गेलात तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्यामुळे बघा समजून घेणं आता खूप वेगळी पद्धत आहे आणि परीक्षेची तयारी खूप वेगळी पद्धत आहे. त्यामुळे बाजू AB एकरूप बाजू AC, कारण याचं कारण येत आहे की हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. या एकरूप त्रिकोणासमोरच्या या संगत बाजू आहेत. फक्त तुम्हाला कारण लिहावं लागणार आहे. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे. आता हे एकरूप बाजू असतील म्हणून त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहे, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू संगत आहे. त्यामुळं जर त्रिकोण ABC कडे बघितलं तर हा ABC समद्विभुज त्रिकोण होणार आहे.